नमस्कार, मी विजया वामन। ठाकरे दावा करतील त्या विधानसभेच्या 100 जागा कोणत्या? लोकसभा निकालातील महाविकास आघाडीच्या अभूतपूर्व यशानंतर आघाडीतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास उंचावला आहे। यातील शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तर विधानसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू केलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी विभागनिहाय, शाखानिहाय मेळावे सुरू केलेत। नुकतीच त्यांनी दिल्ली वारी करून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली। यात निश्चितपणे जागा वाटपाच्या विषयावरती चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली जाते। ठाकरे गटाकडून आतापासूनच जागा वाटपाबाबत आक्रमक भूमिका घेतली जाते। लोकसभेत मुंबईच्या 6 जागांपैकी ठाकरे गटाला 3 जागांवर यश मिळालं असल्यानं विधानसभेला देखील मुंबईमध्ये सर्वाधिक जागा पदरी पाडून घेण्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं बोललं जातं। मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा असून त्यापैकी 25 जागांवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला। तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला मुंबईत विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्यात असा सूर ठाकरे गटाच्या नेत्यांमधून उमटत आहे। ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागांसाठी आग्रही आहे। मुंबईतील बहुतांश मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट हा आग्रही आहे। दरम्यान 2019 मध्ये ठाकरे गटाचे 14 जागा ठाकरे गटाने जिंकल्या होत्या। तेथील 8 आमदार सध्या ठाकरे गटासोबत आहेत। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असणार आहे। 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत सरकार बनवण्यासाठी 145 आमदार निवडून येणं आवश्यक आहे। ठाकरे गटाकडून संपूर्ण राज्यातील 115 जागांवरती दावा केला जाऊ शकतो। त्या कुठल्या जागा असतील आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आम्ही जागा सांगतो, तुम्ही उमेदवार कमेंट करा। ठाकरे गटाचा मुंबईतील कोणत्या जागांवर दावा आहे ते सुरुवातीला पाहूया। शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदिवली, बोरीवली, मलबार हिल, अणुशक्तीनगर, मानखुर्द आणि शिवाजीनगर। तर या ठिकाणच्या जागा आम्ही सांगितल्यात, उमेदवार तुम्ही कमेंट करा। दुसरीकडे ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी 5 पैकी 3 जागांवरही ठाकरे गटाकडून दावा केला जाऊ शकतो। यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, भिवंडी पश्चिम आणि अंबरनाथ या ठिकाणी ठाकरे गट आपले उमेदवार उभे करू शकतो। विदर्भात देखील ठाकरे गटाने नागपूरसह पूर्व विदर्भात जागांचा दावा केलाय। पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघातील 30 विधानसभा क्षेत्रांपैकी किमान 14 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा डोळा। या 14 जागांवर सध्या भाजपचे किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत। विदर्भातील किती जागांवरती ठाकरे गटाचा दावा आहे आता ते पाहूया। दरम्यान यामध्ये महत्त्वाचे मतदारसंघ जे आहेत ते कव्हर करतो। सावनेर विधानसभा मतदारसंघ, हिंगणा विधानसभा मतदारसंघ, उमरेड, नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ, बुलढाणा विधानसभा, मेहकर विधानसभा, जळगाव जामोद विधानसभा, अकोट विधानसभा, अकोला पूर्व विधानसभा, वाशिम विधानसभा, कारंजा विधानसभा, धामणगाव रेल्वे विधानसभा, बडनेरा विधानसभा, मोर्शी विधानसभा, आर्वी विधानसभा, हिंगणघाट विधानसभा, राजूर विधानसभा, बल्लारपूर विधानसभा, चिमूर विधानसभा, वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसरत अशी महत्त्वाची जी आहे ती विदर्भातील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांवरती ठाकरे दावा करतील। मराठवाड्यात एकूण 48 जागा असून त्यापैकी किमान 20 जागांवरती ठाकरे दावा करतील। मराठवाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबालाही जास्त आहे। गेवराई विधानसभा, आष्टी विधानसभा, केज विधानसभा, औसा विधानसभा, किनवट विधानसभा, भोकर विधानसभा, नांदेड विधानसभा, नायगाव विधानसभा, कळमनुरी विधानसभा, हिंगोली विधानसभा, जिंतूर विधानसभा, परभणी विधानसभा, परतूर विधानसभा, बदनापूर विधानसभा, भोकरदन विधानसभा, सिल्लोड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम ही महत्त्वाची काही मतदारसंघ आहे, ज्यामध्ये पैठण, वैजापूर याही विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। दरम्यान याच जागांवरती शरद पवार गट सुद्धा तयारी करतोय। उत्तर महाराष्ट्रातील 48 जागांपैकी पुढील जागांवरती ठाकरे जे आहेत ते दावा करण्याची शक्यता आहे। त्यामध्ये प्रामुख्याने नगर शहर आहे, नांदगाव आहे, मालेगाव बाह्य आहे, बागलाण आहे, चांदवड आहे, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे, चोपडा विधानसभा मतदारसंघ आहे, भुसावळ आहे, अमळनेर आहे, एरोंडोल आहे,
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आहे, पाचोरा विधानसभा मतदारसंघ आहे, तर ही काही महत्त्वाची विधानसभा मतदारसंघ सुद्धा यामध्ये आहेत। कोकणातील कोणत्या जागा ठाकरे मिळवतील ते सुद्धा पाहूयात। तर ठाकरेंचे उमेदवार प्रामुख्याने कर्जत विधानसभा, अलिबाग विधानसभा, श्रीवर्धन विधानसभा, महाड विधानसभा, विक्रमगड विधानसभा, दापोली विधानसभा, गुहागर विधानसभा, रत्नागिरी विधानसभा, राजापूर विधानसभा, कणकवली विधानसभा, कुडाळ विधानसभा, सावंतवाडी विधानसभा अशा महत्त्वाच्या कोकण पट्ट्यातील जागांवरती ठाकरेंचे उमेदवार तयारी करतात। मात्र याच ठिकाणी शरद पवार आणि काँग्रेस गट सुद्धा म्हणजे काँग्रेसचा पक्ष सुद्धा तयारी करतोय। पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाला किती जागा मिळतील यावरती सुद्धा एक नजर टाकूया। तर यामध्ये प्रामुख्याने आहेत खानापूर विधानसभा, सांगली विधानसभा, राधानगरी विधानसभा, हातकणंगले विधानसभा, शिरोळ विधानसभा, कोरेगाव विधानसभा, पाटण विधानसभा, माण विधानसभा, अक्कलकोट विधानसभा, सांगोला विधानसभा, माळशिरस विधानसभेचा देखील यामध्ये समावेश आहे। पुढे जाऊन दौंड विधानसभा, चिंचवड विधानसभा, भोसरी विधानसभा, शिवाजीनगर विधानसभा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघावरती प्रामुख्याने ठाकरे गट दावा करेल। जवळपास या विधानसभा निवडणुकांना महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंनी 100 जागांच्या आसपास मतदारसंघांवरती दावा केलेला आहे। त्यातील बऱ्यापैकी मतदारसंघ जे आहेत ते आपण आजच्या भागामध्ये कव्हर केले। परंतु आता तुम्हाला एक काम करायचंय की ज्या गटा म्हणजे जो ठाकरे गट जो आहे ज्या मतदारसंघांवरती दावा करत आहे नेमकं त्या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवार कोण असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवायचे। पुढील व्हिडिओ आपण त्या आधारावर बनवूयात। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। भेटत राहूयात पण चॅनल सबस्क्राइब करा। बाकी जय महाराष्ट्र।